हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 27 विश्रांती. एक व्यापारी होता. तो खूप काम करून धन गोळा करत असे. व्यापारापुढे त्याला घरदार, संसार, समाज, खाणेपिणे इत्यादींची शुद्ध राहत नसे. तो दिवसातून 18 तास काम करत असे. भरपूर मेहनत घेऊन तितकेच भरपूर धन मिळवत असे. अशा प्रकारे वर्षभर काम केल्यावर तो 8 दिवस एखाद्या निर्जन ठिकाणी पत्नीसह विश्रांती घ्यायला जात असे. तेथे मात्र ते 8 दिवस तो खूप मौज मजा करत असे. पैसाही भरपूर खर्च करत असे. असाच एकदा तो 8 दिवस एका खेडेगावी जाऊन विश्रांती घ्यायला राहिला होता. त्या 8 दिवसात दुपारच्या वेळी तो त्या गावाच्या बाहेर रानात जाऊन नदीकिनारी खूप दाट अशा वनश्रीमध्ये निसर्ग सौंदर्यात एका मोठ्या झाडाखाली विश्रांती घेत असे. तेथे पूर्ण नैसर्गिक आणि शुद्ध हवा होती. तसाच तेथे पूर्ण नैसर्गिक शुद्ध वारा होता. नदीच्या खळखळत्या पाण्याचा नैसर्गिक आवाज होता. तेथे याची मजा लुटत तो मोठ्या आनंदात बसत असे. तो असाच तेथे विश्रांती घेत असताना त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की तेथे दररोज त्याच वेळी एक शेतकरी येत असे. तो आपली गाईगुरे रानात चरायला सोडून एखाद्या झाडाखाली गाढ झोपत असे. सायंकाळी गाईगुरे एकत्र करून परत गावात जात असे. त्या शेतकऱ्याचा तो नित्य दिनक्रम पाहून त्या व्यापाऱ्याला त्या शेतकऱ्याच्या आळशी वृत्तीचे मोठे नवल वाटले. पूर्ण दिवस काहीही काम न करता तो नुसता एखाद्या झाडाखाली झोपा काढत असे. त्या व्यापाऱ्याला त्या शेतकऱ्याजवळ त्यासंबंधी बोलावे असे वाटले. एक दिवस त्या व्यापाऱ्याने त्या शेतकऱ्याला हाक मारली आणि त्याच्याशी संवाद साधला. व्यापाऱ्याने शेतकऱ्याला पहिलाच प्रश्न विचारला, दादा, तू असा दररोज काहीही काम न करता झोपा काढतोस, त्यापेक्षा दुपारच्या वेळी काही काम का करत नाहीस? मी दिवसातून 18 तास काम करतो, असा वेळ वाया घालवत नाही. तूही माझ्याप्रमाणे काम का करत नाहीस? त्यावर त्या शेतकऱ्याने प्रतिप्रश्न केला, त्यामुळे काय होईल? व्यापाऱ्याने उत्तर दिले, तू जर माझ्यासारखे काम करशील तर तूही माझ्यासारखा भरपूर पैसा मिळवशील. त्यावर त्या शेतकऱ्याने प्रतिप्रश्न केला, त्यामुळे काय होईल? त्यावर तो व्यापारी म्हणाला, अरे, खूप काम केले की खूप पैसा मिळेल, त्यामुळे तूही माझ्यासारखाच असा एखाद्या गावी विश्रांती घेऊ शकशील. त्यावर त्या शेतकऱ्याने विचारले, मग मी आत्ता काय करत आहे? हरि ओम.